हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा 12 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. काव्या टेरेसवरून खाली येते आणि आपल्या खोलीत जाते आणि वस्तूंची आदळआपट करत असते. शॉवर खाली जाऊन उभी राहते आणि खूप रडते. तिला वसू आत्याचे बोल आठवत असतात की नंदिनीला हलवा वाढ ना तिच्या ताटात नाहीये असं करून. वसू आत्या जेवताना जे जे काही जीवाला आणि नंदिनीला चिडवत असते ते सगळं काव्याला आठवत असतं. जीवा मुद्दामून नंदिनीच्याच हातातला ग्लास घेतो हेही तिला आठवत असतं. तेव्हा खोलीत पार्थ काव्याला बोलवायला येतो. पार्थ बघतो तर सगळ्या वस्तू खाली पडलेल्या असतात. पार्थ घाबरतो. बाथरूममध्ये जातो, बघतो तर काव्या शॉवर खाली उभी असते. तेव्हा पार्थ काव्याकडे जातो आणि टॉवेल घेतो आणि बोलतो, काव्या काय करताय तुम्ही, या इकडे. तेव्हा काव्या बोलते, हात सोडा माझा. काव्या चिडते, डोंट टच मी, बायको नाही मी तुमची. तेव्हा पार्थ चिडतो, शटाप. पार्थ चिडतो, आल्या दिवसापासून बघितले, गृहप्रवेश करताना माप ओलांडताना माप उडवून लावलं, घरात सगळ्यांची वाटेल त्या आवाजात वाटेल तसं बोलायचं, वस्तूंची फेकाफेक करताय तुम्ही, आर यू आउट ऑफ युअर माइंड. पार्थ बोलतो, हे बघा काव्या, नुकसान सगळ्यांचं झालंय, दुःख सर्वांना झालंय, आम्ही आमचं दुःख कवटाळून बसलेलो नाहीये. तुम्हाला असं वाटतंय की तुमचं दुःख मोठं आहे, पण असं नाहीये. तेव्हा पार्थ बोलतो, हे बघा तुम्ही प्लीज असं वागू नका, रागराग करून आदळआपट करून काहीही साध्य होणार नाहीये. तुम्ही जर का असंच वागत राहिला ना तर घरातल्या कोणालाही तुमच्याबद्दल काहीही वाटणार नाहीये. सो टेक युअर टाइम, मोकळ्या व्हा, पण बोलून गोष्टी सॉर्ट आउट करूया. तुमच्या मनात जे काही असेल ते माझ्याशी बोला, पण त्यावर सोल्युशन काढूया. तेव्हा काव्या बोलते, डिवोर्स द्या मला. तुम्हीच म्हणालात ना आता आपण बोलून सोल्युशन काढू, मग हेच याच्यावरचं बेस्ट सोल्युशन आहे. डिवोर्स मध्ये सगळं बदलायची ताकद आहे पार्थ. आपण तिकडे गावाकडे हेच बोललो ना की आपण काही करून इथून निघून जाऊ आणि मग नंतरचं नंतर बघू, मग आता बोला. तेव्हा काव्य विचारते, आहात ना तयार, होऊया ना आपण वेगळं. काव्य हात जोडते आणि बोलते, माझी ताई ऐकत नाही, निदान तुम्ही तरी ऐका, द्या मला डिवोर्स. पार्थ बोलतो, तुम्हाला जे वाटतंय तेवढं सोपं नाही येते. तेव्हा काव्य बोलते, अवघड काय अवघड आहे, तुम्हाला हवंय हे लग्न. तेव्हा पार्थ बोलतो, मला काय हवंय काय नकोय हे मी आपल्या लग्नाच्या वेळी पण ठरवू शकलो नाही आणि आत्ताही स्वतःहून काही नाही ठरवू शकत. तेव्हा काव्य पार्थचा हात पकडते. पार्थ हाताकडे बघतच असतो. काव्य बोलते, पार्थ एक मिनिट, आणि सॉरी बोलून हात काढून घेते. काव्य बोलते, का नाही ठरवू शकत सांगा ना, आपण तिकडे गावाला होतो तेव्हा गावकरी आपल्या डोक्यावर बसले होते, पण आता आपण शांत डोक्याने विचार करू शकतो ना, आता आपण काहीही करू शकतो, आपल्याला नाही कोणी अडवणार आहे. आता पार्थ, नुकसान आपलं झालंय आणि डिवोर्समुळे सगळ्यांचा फायदा होणार आहे, सगळे सुटणार आहे, खुश होणार आहे. पार्थ ऐका माझं. तेव्हा पार्थ बोलतो, आपल्या घरचे खुश होणार आहेत. पार्थ बोलतो, आपल्या लग्नामुळे घरच्यांची आबरू वाचली, आता तेच लग्न मोडल्यावर घरच्यांची काय अवस्था होईल, माझ्या आईबाबांची, तुमच्या आईबाबांची. हे बघा काव्या, आपण एवढं स्वार्थी होऊन नाही चालणार. आता आपल्याला यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल, नाहीतर हे लग्न ऍक्सेप्ट करायचं. असंच म्हणायचंय ना तुम्हाला, असंच म्हणायचं ना तुम्हाला, ज्या माणसाबरोबर माझं प्रेमच नाहीये त्या माणसाबरोबर आयुष्यभर संसार कसा करायचा सांगा तुम्ही. आणि मला जे हे लग्न मान्यच नाहीये ते लग्न का ऍक्सेप्ट करायचं मी, आणि कोणासाठी, फक्त माझ्या आईबाबांसाठी. मग माझा विचार कोणी करायचा, मी काय असंच कुदमरत जगायचंय आयुष्यभर, हे असं या लग्नात अडकून मरून जायचंय. पार्थ बोलतो, तुम्ही प्लीज शांत व्हा, आपण इथनं. तेवढ्यात काव्य हात जोडून बोलते, तुम्ही प्लीज जा इथनं, मी काही बोलू नका, मला एकटीला सोडा, जा इथनं पार्थ प्लीज. तेव्हा पार्थ काव्याच्या हातावर टॉवेल ठेवतो आणि तिथून निघून जातो. जीवाही दारूच्या दुकानात बसलेला असतो, त्यालाही ते काव्याचं आणि त्याचं प्रेम आठवत असतं. जीवाला त्यांचं प्रेमही आठवत असतं आणि काव्य आणि पार्थचं लग्नही आठवत असतं. टेन्शनमध्ये जीवा खूप दारू पितो, त्याला ते टेरेसवर काव्याशी बोलणंही आठवत असतं, स्वतःचंही बोलणं आठवत असतं की आता तू नवरा आहेस नंदिनीचा. जीवा खूप दारू पितो आणि रडतही असतो. इकडे पार्थ ही टेरेसवर शांततेत उभा असतो, त्याला काव्याचे बोल आठवत असतात की मला डिवोर्स द्या, डिवोर्समुळे सगळे सुखी होणार आहेत. तेवढ्यात तिथे रम्या येते. रम्या कॉफीचा कप पार्थ समोर धरते आणि बोलते, तुझी आवडती सिनेमन कॉफी. रम्या बोलते, तुला रात्री कॉफी लागते हे मला माहिती आहे पार्थ. पार्थ बोलतो, इच्छा नाही आहे माझी. तेव्हा रम्या बोलते, आयुष्यात इच्छा नसताना बऱ्याच गोष्टी करतो आपण पार्थ, हे ना, तसंच बऱ्याच दिवसापासून माझ्या हातची कॉफी प्यायलेला नाहीयेस तू. तेव्हा पार्थ कॉफी घेतो आणि रम्याला थँक्यू बोलतो. रम्या बोलते, आयुष्य किती बेभरवशाचं असतं ना पार्थ, व्हेरी अनप्रेडिक्टेबल. म्हणजे आपण आयुष्याकडून जे मागतो ते आपल्याला कधीच मिळत नाही, आणि जे मिळतं ते कुठे हवं असतं आपल्याला. आता काही दिवसांपर्यंत वेड्यासारखी प्रेमात होते मी तुझ्या, पण तेव्हा तुला नंदिनी हवी होती, तिच्यासाठी पहिल्यांदा भांडलास तू माझ्याशी पार्थ. किती आणि काय काय झालं आपल्या आयुष्यात, पण मग मी हळूहळू माझं प्रेम, माझं हट्ट सोडला, नंदिनीला ऍक्सेप्ट केलं. म्हटलं माझी लव्ह स्टोरी अपूर्ण राहिली तरी चालेल, पण निदान तुमच्या प्रेमाची गोष्ट तरी पूर्ण. पण सगळंच फिसकटलं यार, मागितली नंदिनी पण मिळाली काव्या. तेव्हा काव्या बोलते, तेव्हा
रम्या बोलते पार्थ सॉरी, अरे मी फ्लोमध्ये ना काहीतरी बोलून गेले, अजिबात मनाला काही लावून घेऊ नकोस. नाही, तुला जेव्हा बोलावं असं वाटलं ना तू माझ्याशी बोल, माझ्याजवळ मन मोकळं करू शकतोस. तेवढ्यात नंदिनी वरती टेरेसवर येते आणि ती फोनवर बोलत बोलत येत असते. तेवढ्यात ती पार्थला आणि रम्याला बघते एकत्र. नंदिनी बघतच राहते. पार्थ आणि रम्याही तिच्याकडे बघतात. पार्थ पटकन रम्याने हात ठेवलेला असतो पार्थच्या खांद्यावर, तो बाजूला सरकवतो. नंदिनी बोलते आय एम सॉरी, ॲक्च्युली मला आईशी बोलायचं होतं पण खाली रेंज मिळत नव्हती म्हणून टेरेसवर यावं लागलं. रम्या बोलते अच्छा, मी आणि पार्थ जस्ट गप्पा मारत होतो. ची आवडती सिनेमन कॉफी खूप दिवसात प्यायला नव्हता ना तो, आज बनवून दिली. खूप दिवसानंतर आज बरा वाटतोय. तेव्हा रम्या नंदिनीला विचारते तू ठीक आहेस ना नंदिनी. तेव्हा नंदिनी बोलते हो मी ठीक आहे. नंदिनी बोलते पण काव्याला हे ठीक नाही वाटणार. रम्या बोलते अगं मी आणि पार्थ जस्ट गप्पा मारत होतो लाईक ओल्ड टाइम्स. रम्या विचारते काव्या कुठे. नंदिनी सांगते झोपलीये. तेव्हा रम्या बोलते तू नाही झोपलीस. रम्या बोलते हे बघ काव्याने जर रूममध्ये नाही येऊ दिलं तर तू माझ्याकडे येऊन झोपू शकतेस हं. तेव्हा नंदिनी बोलते नाही नको. नंदिनी गुड नाईट म्हणून निघून जाते. नंदिनी गेल्यावर रम्या पार्थला बोलते अशी काय विचित्र. तेव्हा रम्या बोलते मी काय म्हणत होते पार्थ. तेव्हा पार्थ पण गुड नाईट म्हणून तिथून निघून जातो. रम्याला याचा खूप राग येतो. काव्य आणि श्रेया झोपलेली असते. तिथे नंदिनी येते. काव्य झोपलेली असते पण थंडीने थडथड कापत असते. तेवढ्यात नंदिनी काव्याकडे बघते आणि तिच्या अंगावर पांघरून घालते. तेव्हा नंदिनी काव्याच्या डोक्यावर हात ठेवते आणि बोलते की एकटीला झोपायचं होतं म्हणून अख्खा बेड हवा असायचा तिला. थंडी वाजते म्हणून आरू किती वेळा एसी बंद करून ठेवायची आणि आज तू इथे तडजोडी करत अनोळखी लोकांमध्ये झोपलीयस काव्या. तुला कळतंय का तुला खूप त्रास होतोय पण का कुणास ठाऊक. तू मी आपण थोडं समजुतीने घेतलं तर सगळं ठीक होईल. काव्या नंदिनीचा हात झोपेत पकडते आणि झोपेत तिचा हात पकडून झोपते. हे बघून नंदिनीला खूप रडायला येतं. नंदिनी ही काव्याच्या हातावर हात ठेवते. शारदा झोपलेली असते आणि तिला आठवत असतं की नंदिनी काव्याला समजत असते की मंगळसूत्र येते. तेव्हा काव्या बोलत असते की मंगळसूत्र नाही फास येते माझ्या गळ्यातलं. शारदा झोपेत बरमळते. काव्या भांडू नकोस बॉळ, हे बघ तिची काही चूक नव्हती, वेळ चुकीची होती. आणि जोरात काव्या ओरडून उठते. धनंजय पटकन लाईट लावून उठतो. तेव्हा शारदा बोलत असते नका भांडू. शारदा बोलते अहो मुली भांडतायत आपल्या, त्यांना थांबवा, त्यांना अडवा. तेव्हा धनंजय बोलतो शारदा कुणीही भांडत नाहीये, शांत हो तू आधी. शारदा बोलते काव्या आणि नंदिनी कुठे आहेत. तेव्हा धनंजय बोलतो शास्त्री आहेत त्या, वाईट स्वप्न बघितलं का तू. तेव्हा शारदा बोलते हो, आपल्या मुलींना भांडताना पाहिलं म्हणजे एकमेकींसाठी दुसऱ्याशी भांडणाऱ्या मुली आज एकमेकींशी भांडताय स्वप्नात. तेव्हा धनंजय बोलतो स्वप्नात, फक्त स्वप्नात. धनंजय शारदाला समजवतो की बघ लग्नावरून आल्यापासून तुझ्या डोक्यावर ताण आलाय, शांतपणे झोप चल. शारदा चिंतेतच असते. ती बोलते मी नंदिनीशी बोलली, ती म्हणाली की निश्चिंत राहा, तिने वचन दिले की ती सगळं निभावून नेईल. नंदिनी बोलली की जे आहे ते स्वीकारेल पण मला चिंता वाटते ती काव्याची. काव्य धुडकावून तर नाही लावणार, म्हणजे भांडण नाही ना होणार. मला कळतच नाही ही भीती मनातून कशी काढू मी. नंदिनी काव्या श्रेया झोपलेली असतात. काव्याला खोकला येतो. नंदिनी उठून पटकन काव्याला पाणी देते. तांब्यात पाणी नसतं म्हणून नंदिनी बाहेर जाते पाणी घ्यायला. बाहेर नंदिनी तांब्या घेऊन येते. बघते तर काय दरवाजा ओपन होतो आणि त्यात जीवा येतो. जीवा खूप प्यायलेला असतो. नंदिनी बघून शॉक होते. दरवाजा ओपन नसतो त्यामुळे नंदिनीला कळतच नाही की कोण आहे. त्यामुळे नंदिनी जोरात ओरडते कोण आहे. तेव्हा जीवा दरवाजा उघडून धडकणार तेवढ्याच नंदिनी त्याला पकडते आणि बोलते सावकाश. नंदिनी घाबरते आणि बोलते हे काय. नंदिनी बोलते चला अहो सावकाश. तेवढ्यात नंदिनीच्या हातातला तांब्या पडतो. तेव्हा मानिनी पण खाली येते तांब्याचा आवाज ऐकून आणि ओरडते, बोलते की काय ग. तेव्हा नंदिनी सावरून घेते आई मी सॉरी, माझ्याचकडून तांब्या खाली पडला. तेवढ्यात मानिनी बोलते जीवा आला का ग. तेव्हा नंदिनी सावरत बोलते हो आले आहेत ते, तुम्ही झोपा आई. तेवढ्यात मानिनी बोलते जीवा किती उशीर रे. जीवा पूर्ण नशेत असतो, त्याला काही सुचतही नसतं. तेव्हा नंदिनी पण घाबरते की आता काय उत्तर द्यायचं. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.